मागची उभी होती, जयाची या आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती अवघे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. म्हणजे अर्जुनाच्या प्रेमानं भगवंत अव्यक्त अवस्थेतून व्यक्त झाला, अमूर्त अवस्थेतून मूर्त झाला वगैरे वगैरे वर्णन मागच्या वेळेस केलंय. तसंच आता वर्णन करतायत तव श्रोते म्हणजे दैव. आता इथून पुढे फक्त साधारण या सगळ्या ओव्यांचा भाव जो आहे 132 ते 140 143 पर्यंत जवळपास 10-11 ओव्या ज्या आहेत त्या केवळ वर्णनात्मक आहेत. म्हणजे तसा विषय फार विशेष नाही आहे, त्या सगळ्यांचा भाव फक्त आपण बघून घेऊ की अर्जुना म्हणजे इथं कसं आहे, अर्जुनाची महत्ता भगवंतांनी सांगितली या ओवीमध्ये. अर्जुनाच्या प्रेमामुळं अमूर्त असलेला परमात्मा मूर्त झाला, हे त्याचं म्हणणं आहे. आता म्हणून तो परिपूर्ण असून अवस्था परिपूर्ण असताना सुद्धा केवळ अर्जुनाच्या प्रेमामुळं तो अशा अवस्थेत आला. आता इथून पुढे असं म्हणतात की हे ऐकून श्रोते जे आहेत त्यांना फार आनंद वाटला. आता हे तिसरा भाग आहे. आता म्हणजे हे पहिलं भगवंताचं वर्णन अर्जुनाने केलं, नंतर अर्जुनाचं वर्णन परमात्म्याने केलं, ज्ञानेश्वरायांनी केलं अर्जुनाचं वर्णन. आता त्या सगळ्या वर्णाचं वर्णन सांगत असताना श्रोते जे आहेत तिथं बसलेले म्हणजे हे सगळं संवाद ऐकतायत ते श्रोते असं म्हणतात. तव श्रोते म्हणजे दैव कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हन बरोबर जिणोनी आली. म्हणजे ही सगळी भाषा ऐकून अमूर्त मूर्ता लाला वगैरे वगैरे भाषा ऐकून श्रोते म्हणतात की आमचं केवढं मोठं भाग्य आहे की सुंदर अशी मराठी भाषा, तिचे सप्तस्वर, काय नादा ते हन बरोबर, तिचं नाद किती सुंदर आहे, जणू काही सप्तस्वरांना जिंकून कोमलपणा जिंकून ही आलेली आहे. जिणोनी आली म्हणजे जिंकून आली अशी ही भाषा आहे म्हणाले. इथलं वर्णन जे केलंय त्या वर्णनाच्या भाषेचं वर्णन त्यांनी करतात. हा हो नवलन हे देशी मराठी बोलीची तरी अशी वाणे उमडताय आकाशी साहित्य रंगाचे. आश्चर्य नाही, कारण देशी मराठी बोलायची म्हणली की ती अशीच बोलली पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये इतर सगळ्या भाषांचा जवळपास समावेश आहे ना. 56 भाषेचा गौरव केला म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तर मराठीमध्ये सगळ्याच भाषांचा गौरव आहे. मराठी ही तशी संस्कृतला जवळ आहे. प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषा ही सर्वात चांगली म्हणून संस्कृत लोकांनी पण मान्य केले. ज्ञानोबाने मराठीचं वर्णन करतात ते विशेष नाही. पंखा लावा ना पंखा. ज्ञानोबाने मराठीचं वर्णन करतात ते विशेष नाही आहे. दंडी नावाचा जो कवी आहे तो असं म्हणतो की महाराष्ट्राश्रया भाषा प्रकृष्टम प्राकृतम विदुः. प्राकृत भाषा जी आहे, प्राकृत भाषेचं व्याकरण वेगळं आहे. आता आपण बोलतो ती प्राकृत राहिली नाही, आता ती प्राकृताहून अप्राकृत किंवा वेगळीच झाली. ती प्राकृतापासूनही दूर झाली. संस्कृत आणि प्राकृताचा जो भाषांचा भेद आहे त्यात संस्कृतला संस्कृत काय म्हणतात, कारण तिला संस्कारित जी भाषा तिला म्हणायचं संस्कृत. आणि प्राकृत भाषा म्हणजे प्रकृतीपासून जशी झाली तशी भाषा बोलली गेली, म्हणून तिच्यात फारसे काही हे नाही आहेत, संस्कार केले गेलेले नाही आहेत शब्दांना, म्हणून मिया वगैरे असे शब्द वापरले जातात. तर त्यामुळे ती झाली प्राकृत भाषा. तर प्राकृत भाषेमध्ये बौद्धांनी नंतर पाली वगैरे केली, पण मुख्य भाषेमध्ये जी आहे ती मराठी ही सर्वात उत्कृष्ट भाषा म्हणून म्हटली. म्हणून तिच्यामध्ये संस्कृताच्या ती जवळची आहे. तिला उत्कृष्टत्व का आहे तर सर्वात महत्वाचं ती संस्कृतच्या जवळची आहे. मराठी भाषेमध्ये संस्कृतचे शब्द जास्त आहेत. तसं पाहायला गेलं तर आपल्याला आपल्या सगळ्या देशातल्या भाषांचा जर अभ्यास नीट करायचा असेल, कुठलीही भाषा घ्या, तर संस्कृत चांगला आल्याशिवाय त्या भाषेचा अभ्यास होत नाही. हे देशी भाषेबद्दल बोलत नाही असं नाही आहे. तुम्ही इंग्रजी जरी तुम्हाला नीट अभ्यास करायचा असेल तरी संस्कृत नीट आलं पाहिजे, तर इंग्रजीचं खरं रहस्य कळतं तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, कळलं का? हे माझं विधान जे आहे ते कोणाला पटणार नाही लवकर, पण भाषेचा विचार करत असताना, साहित्याचा विचार करत असताना ज्या पद्धतीने विचार करायचा असतो ती पद्धत इतर भाषेत विकसितच झाली नाही. आणि आधुनिक भाषाशास्त्र आहे त्याला, त्या आधुनिक भाषाशास्त्राच्या म्हणण्यानुसार असं आहे की जगामध्ये 2च मूळ भाषा होत्या.
एक पहिली संस्कृत भाषा आणि दुसरी अँग्लो इंडो भाषा, अशा दोन भाषांचा त्यांनी हे केलंय. तर त्यातला भारतीय भाषा किंवा पौर्वात्य जेवढ्या काही भाषा आहेत त्या भाषांच्यावर सर्वात जास्त प्रभाव संस्कृतचा आहे. पाश्चात्य जी भाषा इंग्रजी वगैरे आहे तिच्यावर सुद्धा त्यातही जवळपास 20-25% शब्द ही इंग्लिशमधून आपलं संस्कृतमधून तिकडे गेलेले आहेत असं त्या आधुनिक लोकांचं म्हणणं आहे. त्याला ते भाषा लिंग्विस्टिक नावाचं शास्त्र आता नवीन आलेले. लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र. त्याच्यावर काही लोक हल्ली पाहिजे करतात. तर त्या हिशोबाने जर विचार केला तर भाषेचं हे सगळं वैशिष्ट्य, तर त्या सगळ्या भाषेमध्ये प्राकृत भाषेचं महत्व काय. तर हेमचंद्रानं प्राकृत भाषेचं एक वेगळं व्याकरण लिहिले, त्यानुसार हे सगळं सांगतात. तर त्यात ही मराठी भाषा कशी म्हणाली, मराठी बोलीची तरी ऐसे वाणे उमटताय आकाशी साहित्य रंगाची. मराठी बोलताना असं वाटतं की साहित्याचे रंग आकाशामध्ये असे कुंचले घेऊन फिरवतात की काय. वाणे म्हणजे त्याचं हे चित्र उमटते की काय असं आश्चर्य वाटतं म्हणे. का तर या देशाचं ते वैशिष्ट्य, देशी मराठी भाषेचं ते वैशिष्ट्य म्हणाले. याच्यात काही मराठीचं फक्त कौतुक आहे, बाकी काही विशेष नाही आहे. कैसे उन्मेघ चांदणे तार आणि भावार्थ पडेगार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. जसं शब्दाचं आहे आपल्या हे सगळं सांगतो. तर शब्दानं ब्रह्मज्ञान आपण चकचकीत करतोय. गीता काय सांगते तर ब्रह्मज्ञान सांगते. ब्रह्मज्ञान कशाने बोललं जातंय, ब्रह्मज्ञानाचं वैशिष्ट्य आता मी ऐकताना सांगितलं की वस्तुतः ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये कुठलीही भाषा कमी पडते. ती संस्कृत असो नाहीतर मराठी असो. आपण वर्णन कितीतरी केलं तरीही खरा जर विचार केला तर यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदे म्हणतो की कुठलीही भाषा कुठलीही शब्द हे ब्रह्माचं वर्णन करायला किंवा ब्रह्मज्ञानाचं वर्णन करायला, कारण दोन्ही एकच आहे. ब्रह्म वेगळं नाही ब्रह्मज्ञान वेगळं नाही. त्यामुळं ब्रह्मज्ञानाचं वर्णन करायचं म्हटलं की कुठलेही शब्द काय म्हणतात तर तोकडे पडतात. त्याची गंमत अशी आहे शब्दाशिवाय ते कळत नाही. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काय आहे, शब्द न वापरता म्हणले तर कसं कळणार. नुसतं तर गप्प बसलं तर गप्प बसून चालत नाही आणि विचार करायला लागला तर शब्द तोकडे पडतात. असं ते गणित गंमत आहे त्याची. म्हणून शब्द कुठलेही शब्द जे आहेत ते कमी पडतातच. पण त्यातल्या त्यात मराठी किंवा संस्कृतचे शब्द थोडेसे चांगले. त्यातल्या मराठीच्या बाबतीत ते असं म्हणतात की उन्मेघ चांदणे तार. उन्मेघ म्हणजे अत्यंत चकाकीत चांदणं असणं, तसं यातले शब्द म्हणाले. भावार्थ पडेगार, त्या चकाकणानं त्या श्लोकांचं एक प्रकारचं काय होतंय भावार्थ त्यामध्ये स्पष्टपणे स्पष्ट होतो म्हणाले. भावार्थ पडेगार जैसे हेची श्लोकार्थ कुमुदिनी फारच सगळ्यात म्हणजे जसं चंद्र प्रकाशित झाला म्हणजे कुमुद प्रकाशित होतं तसं मराठीचे हे शब्द प्रकाशित झाले म्हणजे श्लोकार्थाची कुमुदी प्रकाशित होते असं ज्ञानोबा यांना म्हणायचं. ते निवृत्तीदासी जाणीतले मग अवधान ज्या म्हणतले नवळ पांडव गुळी पाहत एक मिनिट नाही चाडाची निचाडा करी ऐसे मनोरथी येतोरी त्याने बिवळले अंतरी ते तर डोलू आला ते निवृत्तीदासे जाणीतले मग अवधान ज्या म्हणतले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. अशी ब्रह्मज्ञानाची भाषा इच्छा ऐकण्याची इच्छा ज्याला नाहीये, भाषेचं वैशिष्ट्य असं की ज्याला ब्रह्मज्ञान ऐकावं वाटत नाही त्याला सुद्धा या भाषेनं मोहित करून त्या ब्रह्मज्ञान ऐकायला बसतो असं या भाषेचं वैशिष्ट्य. म्हणून तो डोलू लागे असं म्हटले त्यांनी. ते तर डोलू आला म्हणजे डोल दिले म्हणजे ज्याची इच्छा नाहीये कुणाला म्हणजे चालत नाहीये ब्रह्मज्ञान काय हे काय. म्हणजे काही काही वेळा काय असतं की श्रोते आकर्षित करण्यासाठी भाषेचा खूप वेळा उपयोग होतो. खूप लोक असे आहेत, खूप लोकांचं असं वैशिष्ट्य आहे की जसं राम शेवळकर वगैरे होते की नाही, यांचं वक्तृत्व ऐकावं वाटायचं त्याचं कारण असं होतं की त्यांची भाषा. वक्ते खूप आहेत आता हल्ली. वक्ते तर काय कोणी कोणी उठायला वक्ते व्हायला लागले. पण पूर्वी एक वक्त्याला किंमत होती. वक्ता दशसहस्रेषु म्हणायचे की काय दाता भवती मानवा शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती मानवा असं एक संस्कृत सुभाषित आहे.
सामान्य नियम आहे, सामान्य सांगितलंय 100 लोकांमध्ये एखादा मनुष्य शूर होतो, 1000 लोकात एखादा मनुष्य पंडित होतो, आणि वक्ता दशसहस्रेषु, वक्ता जो आहे तो 10,000 लोकांमध्ये होतो, आणि दाता भवती वानवा, दाता होईल की नाही सांगता येत नाही म्हणाले, म्हणजे लाखात होईल की नाही असं ते वर्णन त्यांनी केलंय. तर तसं वक्तृत्वाचं काय असतं की शब्दाला नीट अलंकार वापरता आले पाहिजेत, योग्य ठिकाणी ते पॉज घेणं, योग्य ठिकाणी शब्दांची चढ उतार करणं, या सगळ्याचं जर म्हणलं तर अलीकडल्या काळामध्ये तसं भाषेचं वैशिष्ट्य असं होतं यांचं, कोणाचं, राम शेवाळकरांचं होतं. आणि जुन्या काळामध्ये वैशिष्ट्य असं म्हणतात, आता आपण काय ऐकलेलं नाही, इंग्रजीचं भाषण त्यांचं ऐकण्यासाठी काही लोक मुंबईहून बडोद्याला जायचे योगी अरविंदांचं. योगी अरविंदांचे लेक्चर ऐकण्यासाठी KM मुन्शी वगैरे लोक मुंबईहून दर सोमवार मंगळवार याला जायचे, बडोद्याला जायचे. त्या काळात इंग्रजांच्या काळात ते सयाजीराव गायकवाडांच्या कॉलेजमध्ये पण शिकवत असत, आणि काही दिवस त्यांनी त्यांचा कारभारही पाहिला होता. तर योगी अरविंदांचं इंग्रजी फार उच्चच आहे, त्यांची आता पुस्तकं सुद्धा जे आहेत ते फार उच्च इंग्लिश भाषेमध्ये आहे. तर काही वेळा असं असतं की ते विषय आवडो न आवडो, जसं माझ्या बाबतीत जर म्हणलं मला ओशो अजिबात आवडत नाही, पण मी ओशो ऐकतो. ते कशासाठी ऐकतो, तर ओशोची भाषा फार छान आहे, त्याची मांडण्याची शैली, त्याची ते बोलण्याची पद्धत, त्याचा तो देण्यात तर्क जो ते देतो, तो तर्क सुद्धा असं लोकांना असं डोकं खाजवायला लावणारा माणूस येतो. म्हणजे एखाद्या भाषा शैलीमुळे माणसं जसं आकर्षित होतात तसं इथं झालं. म्हणाले ज्ञानोबा म्हणतात की ज्याला ब्रह्मज्ञान ऐकायची इच्छा नाही, चाडाची निचाडा करी, चाडच नाही त्याला, उलट त्याला काही निचाडा आहे, निचाडा म्हणजे आवड नाहीच आहे, तो ब्रह्मज्ञान ऐकायला बसलेला नाहीच आहे, पण तरी सुद्धा ते शब्द ऐकल्यामुळं त्याला असं वाटतं की काहीतरी मिळायला लागले, आणि त्याला तो शब्द ऐकल्यामुळं ऐसे मनोरथी येतुरी त्याने विवळले अंतरी, असं त्याच्या मनामध्ये आहे की आपण ऐकू नये, पण त्याला सुद्धा शब्द ज्यावेळेस कानावर पडले त्यावेळेस तो काय म्हणतो, विवळ ते ऐकायला बसतो. आणि बसतो नुसतं असं नाही, नुसतं बसतो असं नाही, तर डोलू लागे. हे भाषेचं वैशिष्ट्य म्हणाले. म्हणजे ज्ञानोबांनी मराठी भाषेचं एवढं वर्णन केलं. मराठी भाषेचं वर्णन करण्यापाठीमागचे तत्कालीन परिस्थितीचं कारण आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रायः संस्कृतला प्राधान्य द्यायचे असा नियम पण, आणि खरा नियम असा आहे की वेदांताचा खरा नियम असा आहे, ते बंद करा.